नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मराठवाडा मुक्ती संग्राम या संदर्भाबद्दलची माहिती पाहणार आहोत। ज्यावेळेस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे कोणती की 15 ऑगस्ट 1947 च्या कालखंडामध्ये भारत स्वतंत्र झाला। भारत स्वतंत्र झाल्याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी जर बघितली गेली तर भारतामध्ये त्या काळामध्ये जवळजवळ 565 संस्थानं ही त्या काळामध्ये आहेत। त्या 565 संस्थानापैकी 10 संस्थानं ही पाकिस्तानमध्ये त्या अर्थाने सामील झाली आणि उरलेली जी 552 संस्थानं जी आहेत तर भारतामध्ये सामील झाली। 552 पैकी 549 ही त्या कालखंडामध्ये भारतामध्ये विलीन झाली आणि उरलेली जी 3 संस्थानं आहेत त्या उरलेल्या 3 संस्थानामध्ये जुनागडचं संस्थान, काश्मीरचं संस्थान आणि भारतामधलं सर्वात मोठं असणारं जे संस्थान आहे तर ते म्हणजे हैदराबाद संस्थान ही विलीन करण्यासाठी म्हणून त्या अर्थाने राहिली होती। म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील पुढं ऑक्टोबर 1947 च्या कालखंडामध्ये जम्मू काश्मीर हा भारतामध्ये विलीन झाला। फेब्रुवारी 1948 च्या कालखंडामध्ये जुनागड हा विलीन झाला आणि पुढे नंतरच्या कालखंडामध्ये 17 सप्टेंबर 1948 मध्ये हैदराबाद हा विलीन केला गेला। आपण आता की हैदराबाद ज्यावेळेस आपण संस्थान म्हणतो तर ते नेमकं कशा पद्धतीने उदयाला आलं किंवा त्याच्याबद्दलची एक आपले पार्श्वभूमी किंवा एक इतिहास आपण त्या अर्थाने पाहूया। यामध्ये जो मोगल सम्राट औरंगजेब आहे या औरंगजेबाचा मृत्यू 20 फेब्रुवारी 1707 मध्ये अहमदनगरमध्ये झाला। पुढं सातत्याने 1682 पर्यंत जो 25 वर्षाचा मोगल आणि मराठ्यांचा जो संघर्ष आहे तर तो औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र तो थांबला गेलेला आहे। आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा जो संघर्ष थांबल्यानंतरच्या कालखंडामध्ये जो एक केंद्रीय सत्ता जी भक्कमपणाने भारतामध्ये जी होती तर ती विस्कळीत झाली आणि विस्कळीत झाल्यानंतरच्या कालखंडामध्ये जे स्थानिक पातळीवरील विशेषतः मराठी असतील, जाट, राजपूत या प्रदेशावर त्यांनी आपापल्या प्रदेशांमध्ये आपली सत्ता ही भक्कम करण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं। दुसरं की त्याच काळामध्ये जे मोगलांचे असणारे जे सरदार आहेत विशेषतः अवधमधले रोहिलाखंड आणि हैदराबाद या संस्थानांनी देखील आपलं स्वतःचं स्वतंत्र राज्य उभं करण्याची भूमिका ही नंतरच्या टप्प्यामध्ये त्या कालखंडामध्ये घेतली गेली। त्याचाच एक भाग म्हणून आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद संस्थापक जो ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे मीर कमरुद्दीन या संदर्भाबद्दल। 1813 च्या कालखंडामध्ये बाळासाहेब विश्वनाथ यांना छत्रपती शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये पेशवेपद देण्याची भूमिका घेतली गेली आणि त्याच अनुषंगाने दिल्लीच्या राजकारणामध्ये देखील जे सय्यद बंधू आहेत या सय्यद बंधूंनी एक प्रकारे सत्तांतर केलं गेलं। ते सय्यद बंधू म्हणजे कोण तर ते सय्यद अब्दुल्ला आणि सय्यद हुसेन यांनी एक प्रकारे दिल्लीची सत्ता स्वतःकडे केंद्रित करण्याची भूमिका घेतली गेली। त्या कालखंडामध्ये मोगल सम्राट हा एक प्रकारे नामधारी म्हणून त्या कालखंडामध्ये काम करत होता आणि त्याच कालखंडामध्ये मीर कमरुद्दीनची ही नियुक्ती त्या कालखंडामध्ये हैदराबादचा नवाब म्हणून त्या कालखंडामध्ये केली गेली। मीर कमरुद्दीन ज्यावेळी हैदराबादचा नवाब म्हणून ज्या अर्थाने नियुक्त झाला त्यावेळेस त्यांनी मराठ्यांच्या राजकारणांमधल्या धुपळीचा फायदा त्यांनी घेतला गेला आणि त्यामध्ये सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेन जाधव या मराठा सरदारांना शाहू महाराजांच्या विरोधामध्ये एक प्रकारे चिथावणी देण्याचं काम हे त्यांनी केलं गेलं। यामध्ये 1715 काळामध्ये जो फरकुरसियर आहे या फरकुरसियरनी मीर कमरुद्दीनची त्या कालखंडामध्ये जी बदली आहे तर ती बदली कुठे केली मोरादाबादला करण्याची भूमिका घेतली गेली। त्यांच्या जागेवर कमरुद्दीनच्या जागेवर कोणाची नियुक्ती केली सय्यद हुसेन यांची नियुक्ती केली गेली आणि त्यांनी मग हुसेननी ज्यावेळेस बदली केली त्यावेळेस त्यांनी चाणक्यपणा दाखवला। 1718 मध्ये जे शाहू महाराज आहेत या शाहू महाराजांबरोबर तह केला गेला आणि तह करून मराठ्यांना त्या कालखंडामध्ये हुसेननी
6 सुभ्यातील चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार हे मराठ्यांना दिले गेले। त्यामध्ये खानदेश, वराड, औरंगाबाद, विजापूर, बिदर, हैदराबाद हे 6 सुबे हे त्यांना त्या कालखंडामध्ये दिले। आणि हे दिल्यानंतर मराठ्यांच्या साह्याने सय्यद हुसेनने दिल्लीची सत्ता हस्तगत करण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली गेली। मीर कमरुद्दीन 1720 मध्ये दक्षिणेचा नवाब म्हणून ज्यावेळेस नियुक्त केला गेला त्यानंतर निजामाची बदली, म्हणजे कमरुद्दीनची 1720 मध्ये दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्त केलं गेलं। पुढे नंतरच्या कालखंडामध्ये निजामाची बदली ही दिल्ली आणि आव्हानमध्ये करण्यात आली आणि ज्यावेळेस त्याची बदली केली गेली त्यावेळेस ती त्याला तितकीशी आवडली नव्हती। त्यामुळं निजाम आणि मुबारक खान यांच्यामध्ये साखरखेडा या ठिकाणी 1 ऑक्टोबर 1724 मध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये निजाम जो आहे तर तो विजयी झाला आणि विजयी झाल्यानंतरच्या कालखंडामध्ये मोगल बादशाह मुहम्मद शाह त्या काळामधला याला पत्र पाठवलं गेलं आणि जी झालेली जी चूक आहे तर त्या चुकीबद्दलची माफी त्यांनी मागितली गेली आणि मागितली गेल्यानंतरच्या कालखंडामध्ये बादशहानं निजामाला माफ केलं गेलं आणि दक्षिणेची सुभेदारी ही निजामाला त्या कालखंडामध्ये दिली गेली आणि त्याच अनुषंगाने पहिल्या निजामाची जी कारकीर्द आपण म्हणतो तर ती 1724 ते 1748 या कालखंडामध्ये जवळजवळ 24 वर्ष ही कारकीर्द त्या अर्थाने चालली गेली। त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये त्याचा जो मुलगा आहे तो म्हणजे निजाम अली हा हैदराबाद संस्थानचा राजा झाला। त्यांनी स्वतःला निजाम ही पदवी धारण केली गेली। एक गोष्ट इथे लक्षात ठेवा तो म्हणजे कमरुद्दीन आहे, या कमरुद्दीनला आसफ जहा ही पदवी त्या कालखंडामधल्या मोगल सरदाराने दिली आणि नंतरच्या टप्प्यामध्ये निजाम देखील ही पदवी त्या कालखंडामध्ये निजामाला दिली गेली आणि ही पदवी दिल्यानंतर निजाम हे नाव पुढं नंतरच्या टप्प्यामध्ये सर्वांनीच वापरलं गेलं। म्हणजे कमरुद्दीन पासून ते उस्मान अलीपर्यंत जर बघितलं गेलं मीर उस्मानपर्यंत तर जवळजवळ 7 नवाब होऊन गेले। त्या 7 नवाबांनी देखील त्यांच्या नावापुढं निजाम ही पदवी लावण्याचं कार्य केलं गेलं हे एक आपल्याला त्या अर्थाने सांगता येईल। आणि यामध्ये मग या अनुषंगाने या हैदराबादमध्ये नेमका मराठवाडा मुक्तीसंग्राम नेमका कसा झाला। आता ज्यावेळेस आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम या अनुषंगाने आपण चर्चा करतोय त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ते म्हणजे तेलंगणाचा भूप्रदेश, कर्नाटकचा भूप्रदेश आणि मराठवाड्याचा भूप्रदेश अशा त्रैभाषिक भूभाग हैदराबाद संस्थानामध्ये येतोय। त्याच्यामधला जो एक आपला महत्त्वपूर्ण भाग आहे महाराष्ट्रामधला आणि तोही मराठवाड्याचा भाग, तर त्या मराठवाड्याच्या भागांमधला नेमका मुक्तीसंग्राम काय होता, याच्यामधले कोणकोणत्या नेत्यांनी कार्य केलं गेलं, कोणकोणत्या संघटना यामध्ये कार्य करत होत्या, कोणकोणत्या शाळा महाविद्यालयांनी याच्यामध्ये सहभाग घेतला गेला, कोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला गेला, त्याच्यानंतर वेगवेगळ्या संघटना कोणकोणत्या यामध्ये स्थापन झाल्या, त्या संघटनांची नेमकी कार्य काय झाली किंवा त्या काळामध्ये चालू असणारी जी वर्तमानपत्र आहे तर त्या वर्तमानपत्राची नेमकी भूमिका काय राहिली या अनुषंगाने आजच्या टॉपिकमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। यामध्ये ज्यावेळेस आपण निजामाबद्दलची विचारसरणी जेव्हा आपण पाहतो त्यावेळी ज्यावेळेस आपण निजामाला तैनाती फौजेच्या अटी ज्या स्वीकाराव्या लागल्या त्या संदर्भात पाहू। लॉर्ड वेलेस्ली भारतामध्ये आला होता आणि भारतामध्ये आल्यानंतरच्या कालखंडामध्ये नेपोलियन बोनापार्ट याचं आक्रमण भारतामध्ये होईल अशी शक्यता त्या काळामध्ये निर्माण झाली होती आणि लॉर्ड वेलेस्लीला भारतामधली संस्थानं कोणत्या ना कोणत्या कारणांनी हस्तगत करणं हा त्याचा पहिला उद्देश होता आणि त्या संस्थानामध्ये आपलं राज्य कसं बळकट करता येईल, आपली सत्ता कशी विस्तारित करता येतील यासाठी म्हणून त्यांनी तैनाती फौजेच्या अटी ह्या त्या कालखंडामध्ये घेतल्या। भारतामधलं तैनाती फौजेच्या अटी स्वीकारणारं पहिलं संस्थान जर कोणतं असेल तर ते म्हणजे निजामाचं संस्थान। त्यांनी 12 ऑक्टोबर 1800 मध्ये तैनाती फौजेच्या अटी स्वीकारल्या गेल्या। त्यामध्ये तैनाती फौजेच्या अटीमध्ये काय होतं तर
त्या संस्थानामधल्या संरक्षणाची जबाबदारी ही कोणाकडे असेल तर इंग्रज फौजेकडे असेल आणि त्याचाच भाग म्हणून त्या कालखंडामध्ये संरक्षणाची फौज ही सिकंदराबादला त्या काळामध्ये कायम केली गेली। दुसरं आहे की तैनाती फौजेच्या अटी ज्या राजांनी स्वीकारल्या गेल्या आहेत किंवा त्या ज्या राज्यांनी स्वीकारल्या गेल्या आहेत त्याला इतर कोणत्याही राजांबरोबर संबंध ठेवता येणार नाहीत हे वचन निजामाने पाळलं। त्याचबरोबर फौजांचा जो काही खर्च आहे तर तो फौजाचा खर्च हा त्या राज्यांनी उचलावा म्हणून निजामाने देखील त्या कालखंडामध्ये कडप्पा, कुर्नूल, अनंतपूर, बेल्लारी हे जिल्हे हे त्या कालखंडामध्ये इंग्रजांना देऊन टाकले। दुसरं आहे की परकीय आक्रमणापासून आणि अंतर्गत बंडखोरापासून संरक्षण देण्याची जबाबदारी ही स्वतः कंपनीकडे त्या कालखंडामध्ये घेतली गेली आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब जी आहे तर ती तैनाती फौजेच्या अटीमध्ये की त्या राज्यामध्ये ब्रिटिशांचा एक रेसिडेंट हा नियुक्त केला जायचा म्हणजे हे आणि यामुळं एक प्रकारे निजामाचं असणारं जे स्वातंत्र्य आहे तर हे स्वातंत्र्य या तैनाती फौजेच्या अटीमुळं एक प्रकारे नष्ट झालं। यामध्ये आपण पाहूया जो हैदराबादचा निजाम जो शेवटचा आणि 7वा निजाम ज्याला आपण मीर उस्मान अली याची जी कारकीर्द आहे तर ती कारकीर्द ही 1911 ते 1948च्या कालखंडामधली आहे। 29 ऑगस्ट 1911च्या कालखंडामध्ये मीर उस्मान अली हा राजगादीवर आला आणि राजगादीवर आल्यानंतरच्या कालखंडामध्ये जसं आपण पहिलं महायुद्ध पाहतो त्या पहिल्या महायुद्धामध्ये सर्बियाच्या क्रांतिकारकांनी ऑस्ट्रेलियाचा राजपुत्र आर्च ड्यूक फर्डिनांड याचा खून केला गेला आणि खून केल्यानंतर पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि ही सुरुवात झाल्यानंतरच्या कालखंडामध्ये जे इंग्रज त्या पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी झाले होते त्या इंग्रजांना हैदराबादच्या निजामाने एक प्रकारे पैसा, सैन्य, वस्तू यांची त्या कालखंडामध्ये मदत केली गेली। त्याचाच एक भाग म्हणून या मदतीचं बक्षीस म्हणून ब्रिटिशात जो राजा आहे तो म्हणजे जॉर्ज पंचम यांनी निजामाला पदवी ही त्यांनी त्या कालखंडामध्ये दिली गेली। दुसरं स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचं जे निजामाचं स्वप्न आहे तर ते स्वप्न देखील त्यांनी पूर्ण करण्याची भूमिका घेतली गेली आणि हैदराबादची जी राजभाषा आहे तर ती राजभाषा ही त्या काळामध्ये फारसी होती आणि 1920 पर्यंत जर एक कालखंड बघितला शैक्षणिक दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर त्या काळामध्ये हायस्कूलची संख्या ही साधारणतः 6 होती असं आपल्याला सांगता येईल। आपण हैदराबाद संस्थानामध्ये एक प्रकारे जी सामाजिक आणि सांस्कृतिक जागृती झाली तर त्यामध्ये आपण पाहूया ते म्हणजे परभणीचं गणेश वाचनालय हे मराठवाड्यातलं सर्वात जुनं वाचनालय आहे जे की त्याची स्थापना ही 1901च्या काळामधली आहे। त्या अनुषंगाने मग ज्यावेळेस ही वाचनालय सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतरच्या कालखंडामध्ये हिंगोली, कळमनुरी, औंढा, औसा, सेलू, मानवत, नळदुर्ग, तुळजापूर, चाकूर, लोहारा या ठिकाणी देखील वाचनालय ही त्या कालखंडामध्ये सुरू झाली। त्यानंतर 1891च्या कालखंडामध्ये लोकमान्य टिळकांनी लातूरला पहिली जिनिंग प्रेस ही त्यांनी त्या कालखंडामध्ये सुरू केली गेली होती आणि लातूरला आल्यानंतरच्या कालखंडामध्ये लातूर, हिंगोली आणि परभणी या भागांना लोकमान्य टिळकांनी भेटी दिल्या गेल्या आणि त्याचाच भाग म्हणून त्या कालखंडामध्ये एक प्रकारे वाचनालयाला प्रेरणा मिळाली गेली। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे वेगळेपण आहे तर ते म्हणजे 1 ऑगस्ट 1920च्या कालखंडामध्ये औरंगाबादला बळवंत वाचनालय हे सुरू केलं गेलं। त्याचे जे प्रवर्तक आपल्याला सांगता येईल तर ते म्हणजे आक्र वाघमारे हे या बळवंत वाचनालयाचे प्रवर्तक होते असंही सांगता येईल। त्याच काळामध्ये 1917 मध्ये उस्मानिया विद्यापीठाची स्थापना झाली। मला एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की उस्मानिया विद्यापीठाचं जे एक वेगळेपण आहे तर तिथल्या विद्यापीठाची जी भाषा आहे तर ती उर्दू होती। ज्या पद्धतीने आपण पाहतो की जसं मेडिकलचा जो अभ्यास आहे किंवा आपण आजच्या स्थितीमध्ये ज्यावेळेस MBBSचा विचार करतो त्यावेळेस सगळा सिलेबस आहे किंवा त्याची पुस्तिका आहेत तर त्या कशा आहेत इंग्रजी भाषेतून आहेत। मला मुद्दा हा कोट करायचा आहे की त्या काळामध्ये हैदराबाद संस्थानामध्ये ज्यावेळेस हे उस्मानिया विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळेस डॉक्टरकीसाठी ज्या पद्धतीने आपण MBBS म्हणतो तशा पद्धतीचा जो सिलेबस आहे
तो सर्व सिलेबस त्यांनी भाषांतरित करून तो उर्दूमध्ये केला होता. म्हणजे हे एक वेगळेपण निजामाबद्दलचं सांगता येईल. दुसरं, 1927च्या कालखंडामध्ये औरंगाबादला इंटरमिडिएट कॉलेजची स्थापना ही त्या काळामध्ये झाली होती. आणि महाविद्यालयीन शिक्षण मी ज्या पद्धतीने सांगितलं ते म्हणजे उर्दू भाषेतून हे शिक्षण दिलं जात होतं. राज्यामध्ये खाजगी शिक्षण संस्था आणि वाचनालय काढण्यासाठी म्हणून निजामाने त्या कालखंडामध्ये एक प्रकारची बंधनं आणली गेली होती. आणि यामध्ये त्या काळातला एकूण हैदराबाद संस्थानाचा भाग म्हणजे तेलंगणा, कर्नाटक आणि मराठवाडा हा संपूर्ण भूभाग जर बघितला गेला तर त्याच्यापैकी मुस्लिम हे 11% होते. आणि नोकऱ्यांमध्ये मात्र त्यांचं प्रमाण हे किती टक्के होतं? 75% हे त्याचं प्रमाण होतं. यावरून शासनाचं धोरण हे एक प्रकारे पक्षपातीपणाचं दिसतं. त्यामुळं सामाजिक आणि सांस्कृतिक एक प्रकारची जागृती घडवून येण्याचं कार्य हे या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. सरकारचं खाजगी शाळांबाबत तितकीशी अनुकूल त्या अर्थाने सरकार नव्हतं. त्यामध्ये 1820 पर्यंतच्या कालखंडामध्ये जर बघितलं की 1835च्या कालखंडामध्ये 20 खाजगी शाळा ह्या त्या कालखंडामध्ये सुरू झाल्या होत्या. त्यामध्ये जर बघितलं गेलं तर ते म्हणजे परभणीचं नूतन विद्यालय, औरंगाबाद सरस्वती भुवन विद्यालय किंवा शारदा मंदिर हे 1800 ऐवजी 1920च्या काळामध्ये आपण त्या अर्थाने पाहूया. तर त्यामध्ये परभणीचं नूतन विद्यालय, औरंगाबादचं सरस्वती भुवन विद्यालय आणि सरस्वती भुवन विद्यालयाला जवळच शारदा मंदिर हे मुलींसाठी म्हणून त्या अर्थाने सुरू केलं गेलं होतं. हिप्परगामध्ये राष्ट्रीय विद्यालय, श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी, योगेश्वरी विद्यालय अंबेजोगाई, श्यामलाल विद्यालय उदगीर, जुबली विद्यालय लातूर, नूतन विद्यालय सेलू, राजस्थान विद्यालय लातूर, भारत विद्यालय उमरगा, चंपावती विद्यालय बीड, नूतन विद्यालय उमरी, प्रतिभा निकेतन नांदेड, मराठा हायस्कूल औरंगाबाद असा या शाळांचा एक प्रकारे क्रम लागतो. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ असतील, बाबासाहेब परांजपे असतील, ही यांनी त्या कालखंडामध्ये एक प्रकारची प्रेरणा ही त्या काळामध्ये दिली गेली. आणि या शिक्षण संस्थांनी मराठवाड्यांमध्ये एक प्रकारची राष्ट्रीय जागृती घडवून आणण्याचं काम हे त्या काळामध्ये केलं. आणि यामध्ये जे शारदा मंदिर जे आहे तर या शारदा मंदिर शाळेमुळं मुलींच्या शिक्षणाला एक प्रकारे चालना मिळाली. दुसरं, मराठा संस्थांनी बहुजनांच्या शिक्षणासाठीची एक प्रकारे दार खुलं करण्याची भूमिका ही त्या काळामध्ये केली गेली. साहित्य विषयक संस्था आणि राजकारण या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. यामध्ये उर्दू ही शैक्षणिक व्यवस्थेमध्ये एक प्रकारे राजभाषा म्हणून त्या अर्थाने काम करते. त्यामुळे राजभाषा म्हणून ज्यावेळेस उर्दू काम करते त्यावेळेस अर्थातच संस्थानामधल्या अन्य भाषा किंवा साहित्य किंवा संस्कृती यांची एक प्रकारे गळचेपी व्हायला सुरुवात झाली. त्यामुळं 1914 ते 15च्या कालखंडामध्ये हैदराबादमध्ये दक्षिण साहित्य संघ हा त्या कालखंडामध्ये स्थापन झाला. त्याच्यामध्ये केशवराव कोरटकर, वामनराव नाईक यांनी त्या काळामध्ये पुढाकार घेतला गेला. आणि पुढाकार घेऊन त्या प्रारंभीच्या कालखंडामध्ये विदर्भ साहित्य संघाशी एक प्रकारे संलग्न राहिले. आणि संलग्न राहून 1931च्या कालखंडामध्ये हैदराबादला महाराष्ट्र साहित्य संमेलन त्या काळामध्ये घेण्यात आलं. आणि याचे जे अध्यक्ष होते श्रीधर व्यंकटराव केतकर हे त्याचे अध्यक्ष हे त्या अर्थाने राहिले होते. त्याच काळामध्ये 1931 मध्ये हैदराबाद मध्ये आक्र वाघमारे यांनी संजीवनी नावाचं जे साप्ताहिक आहे तर या साप्ताहिकांमधून मराठी भाषेच्या विकासामध्ये बद्दलची एक चिंता ही त्या काळामध्ये व्यक्त केली गेली होती. त्याच अनुषंगाने लक्ष्मणराव फाटक जे आहेत या लक्ष्मणराव फाटक यांनी निजाम विजय हा 1920च्या कालखंडामध्ये हे वृत्तपत्र त्या काळामध्ये प्रकाशित करण्याची भूमिका घेतली गेली. 1937 मध्ये निजामाने प्रांतीय मराठी साहित्य परिषद ही त्या कालखंडामध्ये त्या प्रांतामध्ये भरली गेली होती हे एक सांगता येईल. ज्या पद्धतीनं मला एक गोष्ट इथे मुद्दा म्हणून सांगायची तुम्हाला, ज्यावेळेस आपण ह्या संघटनांचा, संस्थांचा आणि वृत्तपत्राचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळी एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये राष्ट्रीय प्रेम आणि निजामाविरोधाबद्दलची एक भूमिका ही आपल्याला त्या साहित्यांमधून एक प्रकारे पुढे येताना दिसते. हे एक आपल्याला त्या अर्थाने सांगता येईल.
जे दुसरं पहिलं जे अधिवेशन 1 ऑक्टोबर 1937च्या कालखंडामध्ये दादासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबादमध्ये भरलं होतं. दुसरं अधिवेशन जे आहे तर ते नांदेड येथे 28 ते 30 सप्टेंबर 1943च्या कालखंडामध्ये दत्तो वामन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली झालं. पुढे 1944च्या कालखंडामध्ये जे तिसरं अधिवेशन औरंगाबादमध्ये ग.त्र. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण पाहूया महाराष्ट्र परिषदेचं कार्य. यामध्ये 1921च्या कालखंडामध्ये आंध्र जनसंघाची स्थापना झाली. या आंध्र जनसंघ याच्यामधूनच पुढं आंध्र महासभा ही त्या काळामध्ये निर्माण झाली होती. या आंध्र महासभेचे 1926च्या कालखंडामध्ये 5वं अधिवेशन हे शादनगर येथील महाराजा किसन प्रसाद यांच्या गावी त्या काळामध्ये झालं होतं. आणि या अधिवेशनाला त्या काळामध्ये तेलुगू भाषिक सिकंदराबादमधील मराठी नेते आणि तेलंगणातील मराठी नेते या अधिवेशनाला हजर होते. आणि शादनगरच्या या अधिवेशनामध्ये कन्नड नेत्यांनी देखील त्या कालखंडामध्ये उपस्थिती दर्शवली होती. आता आपण ज्यावेळेस हे पाहतोय त्यावेळेस हे आंध्रमधली परिस्थिती म्हणजे तेलंगणामधली परिस्थिती. दुसरं आहे की कर्नाटकमध्ये कर्नाटक परिषद ही त्या काळामध्ये स्थापन झाली होती आणि मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र परिषद ही स्थापन झाली. त्या अनुषंगाने महाराष्ट्र परिषदेची एकूण 6 अधिवेशनं त्या काळामध्ये ज्यावेळेस सुरू केली गेली तर त्यामध्ये परतूर, लातूर, अमरी आणि सेलू या ठिकाणी 6 अधिवेशनं ही आयोजित ही महाराष्ट्र परिषदेची केली गेली. हे एक वेगळे पण सांगता येईल. या परिषदेच्या अंतर्गत त्या कालखंडामध्ये मग मराठवाड्यातील जनतेला एक प्रकारे संघटित करण्याचं काम त्या कालखंडामध्ये केले गेलं. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बहुतेक अध्यक्षांनी शेती असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विणकरांचे प्रश्न असतील, हे प्रश्न त्यांनी एक प्रकारे जिव्हाळ्याने पोटतिडकीने त्या कालखंडामध्ये मांडण्याची भूमिका घेतली. याच माध्यमातून खादी ग्रामोद्योग असेल, स्वदेशीचा पुरस्कार असेल किंवा बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा आग्रह हे त्या कालखंडामध्ये धरला गेला होता. यामध्ये शिक्षण प्रसार असेल, अस्पृश्यता निवारण असेल, शिक्षण, मंदिर प्रवेश, ग्रामोद्योग या भागांवर एक प्रकारचा भर देण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली गेली. महाराष्ट्र परिषदेच्याच अधिवेशनाला जोडून त्या काळामध्ये महिला आणि शेतकरी विद्यार्थी म्हणजे महिला परिषद, शेतकरी परिषद, विद्यार्थी परिषद अशा वेगवेगळ्या परिषदांचं आयोजन हे त्या काळामध्ये केलं गेलं होतं. यानंतर आपण पाहूया की स्टेट काँग्रेसची स्थापना, त्यानंतरची बंदी आणि सत्याग्रह आंदोलन हे कशा पद्धतीने सुरू झालं त्या अनुषंगाने 1938च्या कालखंडामध्ये संस्थानामधल्या 3ही भाषिक प्रदेशामध्ये म्हणजे कर्नाटकचा भाग, आंध्र तेलंगणाचा भाग आणि मराठवाड्याचा भाग याच्यामधल्या ज्या त्रैभाषिक ज्या पद्धतीने आहेत तर त्यामधील संघटना स्थापन झाल्या होत्या. त्यामध्ये हैदराबाद काँग्रेस कमिटी स्थापन झालं, परंतु तिचं स्वरूप मात्र तितकंसं विस्तारित झालेलं नव्हतं, तर ते काही अंशी मर्यादित राहिलं. आणि हे ज्यावेळेस संघटना वेगवेगळ्या स्थापन केल्या गेल्या त्यावेळेस निजामानी गस्ती निशान 53 अन्वये एक कायदा त्या अर्थाने सांगितलं गेलं की नागरी स्वातंत्र्य या सर्व याच्यामधून एक प्रकारे संकोच होतोय, त्यामुळे हे बंद केलं गेलं पाहिजे. आणि पुढं नंतरच्या कालखंडामध्ये धुळपेट दंगलीनंतर मराठवाडा आणि कर्नाटकमध्ये निजाम सरकारने महाराष्ट्र परिषद ही जातीय तेढ वाढवण्याचं काम करते आहे, म्हणजे जातीभेद करते अशा प्रकारची टीका ही त्या कालखंडामध्ये निजामाने केली गेली. आणि त्याच काळामध्ये हैदराबाद संस्थानामध्ये येणारे बाहेरून येणारे जे 21 वर्तमानपत्र होती तर या 21 वर्तमानपत्रावर निजामाने बंदी आणली गेली. त्यामुळं स्वामी रामानंद तीर्थ जे अंबेजोगाईमध्ये 1938 पर्यंत जे कार्यरत होते तर ते पुढं महाराष्ट्र परिषदेची संघटनेची बांधणी करण्यासाठी म्हणून किंवा तिला बळकट करण्यासाठी म्हणून हैदराबादला ते वास्तव्यासाठी म्हणून गेले होते. 29 जून 1938च्या काळामध्ये स्टेट काँग्रेसची स्थापना करण्याचा एक प्रकारे निर्णय घेतला गेला. आणि निजाम सरकारच्या मनामध्ये सातत्याने एक प्रकारचा संकोच किंवा एक प्रकारची भीती होती, म्हणजे ती म्हणजे कोणती की स्टेट काँग्रेस. आणि त्यामधला जो काँग्रेस हा शब्द आहे तर तो मात्र निजामाला अधिक
खटकत होता, हे एक आपल्याला त्या अर्थाने सांगता येईल. त्यामध्ये या चळवळीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ यांनी सरकारच्या मनामध्ये एक प्रकार, आणि स्टेट काँग्रेस ही एक प्रकारे पक्षपाती संघटना आहे. तिचं स्वरूप हे जातीय विचारसरणीचं कार्य करणारी एक विध्वंसक संघटना आहे, अशा अर्थाची टीका ही त्या कालखंडामध्ये सरकारने केली गेली होती. म्हणून निजाम सरकारने त्या काळामध्ये जी स्टेट काँग्रेस आहे, तर या स्टेट काँग्रेसवर 7 सप्टेंबर 1938च्या कालखंडामध्ये एक प्रकारे बंदी घातली गेली. या पार्श्वभूमीवर स्टेट काँग्रेसच्या लोकांनी त्या कालखंडामध्ये कायदेभंग चळवळीशिवाय त्या कालखंडामध्ये त्यांच्याकडं पर्याय राहिला नाही. त्यामुळं स्टेट काँग्रेसनी आपला लढा नागरी हक्कासाठी आहे अशा पद्धतीचं स्पष्ट केलं गेलं आणि संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारे तरुण कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करण्याची भूमिका ही त्या काळामध्ये केली गेली. आणि काँग्रेसचा जो काही एक प्रकारे जो लढा होता, जसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, त्याचा अर्ज, विनंत्या, आवेदनं, निवेदनं, स्मरणपत्र, प्रस्ताव पाठवणं, शिष्टमंडळ पाठवणं, या पद्धतीच्या सनदशीर मार्गाने ज्या पद्धतीने कार्य करत आहे, तसंच शांततामय आणि सनदशीर मार्गाने देखील हैदराबादमध्ये देखील एक प्रकारे सत्याग्रह हा त्या कालखंडामध्ये सुरू केला गेला. त्यामध्ये जवळजवळ 18 तुकड्या ह्या तुरुंगामध्ये गेल्या आणि काँग्रेस संघटनेचे जवळजवळ 1200 नोंदवले गेलेले जे सदस्य आहेत, तर हे त्या काळामध्ये कार्य केले गेले. या नोंदवलेली म्हणजे अधिकची संघटनेची वाढ ही आपल्याला त्या अर्थाने दिसून येते. आपण यानंतर हा सर्व कार्यभार पाहत असताना मध्येच आपण स्वामी रामानंद तीर्थ यांच्या संदर्भाबद्दलची एक थोडक्यात माहिती घेऊ. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचं जे मूळ नाव आहे तर ते म्हणजे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. यांचा जो जन्म आहे तो 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला. त्यांचा जो जन्म आहे तो विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या गावी झालेला आहे. त्यांचा जो मृत्यू आहे तर तो 22 जानेवारी 1972 मध्ये झाला. त्यांचं जे शिक्षण आहे तर ते शिक्षण सोलापूरमधील सरकारी शाळेमध्ये झालं आणि त्यांचं जे कार्याला जो प्रारंभ आहे तर तो उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परका या गावी गुरुकुलामध्ये एक प्रकारे कार्यरत राहिले. 1930 मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली गेली आणि तेव्हापासून ते स्वामी रामानंद तीर्थ या नावाने ओळखायला सुरुवात झाली. पुढं अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचं एक प्रकारे नूतनीकरण करण्याचं काम केलं गेलं. यामध्ये जी महाराष्ट्र परिषद आहे तर या महाराष्ट्र परिषदेचं सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलं गेलं. 27 ऑक्टोबर 1938 मध्ये सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यासह हैदराबाद संस्थानामध्ये त्या काळामध्ये त्यांना अटक केली गेली. जवळजवळ त्यांना 4 महिने कारावास हा त्या कालखंडामध्ये झाला. कारावासातून सुटका झाल्यानंतर त्या कालखंडामध्ये कार्य करण्यासाठी म्हणून ते भूमिगत पद्धतीने कार्य करू लागले आणि हैदराबाद संस्थान ज्यावेळेस भारतीय संघराज्यामध्ये विलीन करायचे तर ते करण्यासाठी म्हणून हैदराबाद संस्थानांनी लोकशाही मान्य करावी आणि संस्थानांचं स्वातंत्र्य हे अबाधित राखावं किंवा अशा अर्थाची हाक त्या कालखंडामध्ये निजामाना दिली गेली होती. आणि हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आपल्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करावा यासाठी म्हणून त्यांनी विजन हे साप्ताहिक त्या काळामध्ये सुरू केलं गेलं होतं. हे एक आपल्याला वेगळे पण सांगता येईल. त्या काळामध्ये जे माणिकराव पहाडे, शंकरबाई पटेल, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्ती संग्राम चळवळीमध्ये एक प्रकारे स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासाठीचे एक प्रकारे समर्थक म्हणून कार्य करतात. तत्कालीन जे गृहमंत्री होते ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करण्यासाठी निजामाला एक प्रकारे शरण आणलं आणि ते संस्थान म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी ते भारतामध्ये एक प्रकारे विलीन झालं. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्यानंतर लोकसभेच्या 2 निवडणुका ह्या त्या कालखंडामध्ये लढल्या गेल्या आणि त्यामध्ये गुलबर्गा या भागातून आणि नंतर औरंगाबाद येथून लोकसभेसाठी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ हे निवडून गेले आणि त्यांनी कार्य त्या अर्थाने लोकसभेमध्ये केलं. दुसरं पुढे नंतरच्या टप्प्यामध्ये 1972 मध्ये त्यांचं हैदराबाद निधन झालं.
त्यामध्ये आपण जसं आपण पाहिलं की त्यांच्याबद्दलची अगोदर माहिती पाहूया आणि त्यानंतर पुढचा टप्पा जो आहे तर तो म्हणजे 1938च्या कालखंडामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी सत्याग्रह केल्यामुळे त्यांच्यावर खटला भरला गेला. पुढे त्यांच्यावर 1.5 वर्षाची शिक्षा झाली. आणि त्याच कालखंडामध्ये स्टेट काँग्रेस आहे. त्या स्टेट काँग्रेसमध्ये देखील 2 गट होते, एक झाल गट आणि दुसरा मवाळ गट. तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचे गट निर्माण झाले आणि त्यामध्ये जर बघितलं गेलं की गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे यांनी त्या काळामधलं त्या स्टेट काँग्रेसचं एक प्रकारे कुशल नेतृत्व करण्याची भूमिका घेतली गेली आणि मराठवाड्यामधल्या जवळजवळ 350 सत्याग्रहींनी या सत्याग्रहामध्ये सहभाग नोंदवला गेला होता. यामध्ये गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे, बाबासाहेब परांजपे, पुरुषोत्तमराव चपळगावकर किंवा कर्वे गुरुजी यांनी देखील या चळवळीमध्ये मोलाचं कार्य त्या अर्थाने केलं गेलं. स्टेट काँग्रेस ही काँग्रेसचं जे सत्याग्रहाचं जे आंदोलन आहे स्टेट काँग्रेसचं तर ते थांबवण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली.